जे पाकिस्तान आहे जिथे इस्लाम हा बेस घेतला ते पाचदा फेल पडलेला आहे. बरोबर. आणि जे नेपाळ आहे जिथे हिंदूंचा बेसवर ते कॉन्स्टिट्यूशन बनलं ते सहादा फेल पडलेलं आहे. होय. पण भारताचं संविधान एकदाही फेल पडलं नाही. क्या बात. जी. की मोदी म्हणायचे ऐसा करना आहे आणि उद्धव ठाकरे म्हणाले वैसा करायचा आहे. तेव्हा तो बोंबईचा कायदा किंवा बाबासाहेबांचं संविधान समजण्याची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये म्हटलंय की बाबा मोदी साहब सेंट्रल के सब्जेक्ट आपको दिए हैं, आप इसमें काम करो. रेलवे आपके पास है, डिफेंस आपके पास है, फॉरेन अफेयर्स स्टेट को भी सब्जेक्ट दिया है. शिक्षण दिलेलं आहे, पोलीस दिलेला आहे, ट्रॅफिक पोलीस दिलेला आहे. यांना हे आपल्या या सब्जेक्टवर काम करतील. आणि एक तिसरी यादी बनवली की यावर दोघंही काम करू शकतात. म्हणजे किती सुंदर रीतीने आपल्या भारताचं संविधान आहे. काही लोकांमध्ये दंगली व्हाव्यात अशासारख्या मी व्हॉट्सअप बघतो, मी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आहो, पण लोकांनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही. त्यांना मूर्खात काढलं ऍक्च्युअली कि भाई हम ये देश के मूल निवासी है. वो हिंदू हो, मुसलमान हो, सिख हो, ख्रिश्चन हो, धर्म बदला होगा. धर्म बदलण्याची कारण आहेत. मी त्यांना म्हणतो की फिर बाबा साहब ने 1956 में धर्म क्यों बदला? ये तो रिसेंट है. क्यों बदला? आपण बरोबरची वागणूक देतो का? त्याच्यातूनच लोक मुसलमान झाले, त्याच्यातून लोक ख्रिश्चन झाले, त्याच्यातून लोक सिख झाले. कोण बदलतो हो? आणि एक बॅकवर्ड कम्युनिटी मधून ओबीसी मधला असला तरी बॅकवर्ड SC ST OBC तिघही बॅकवर्डच आहेत. तर बॅकवर्ड स्टुडंट मधला फर्स्ट मधून ते पण गोल्ड मेडल मला मिळालं होतं. असे 2 गोल्ड मेडल मला मिळाले होते. तर माझं असं म्हणणं आहे की आपण लोकांकडे काय संविधान हा फार महत्वाचा विषय आहे. बाबासाहेबांनी संविधान ह्या सर्व लोकांशी चर्चा करून लिहिलेलं आहे ऍक्च्युली. आणि वेळ पडली तर जेव्हा एक संघ करायचा झाला देश तर या देशामध्ये इमर्जन्सी लावता येते आणि पूर्ण पॉवर सेंट्रलकडे, जे स्टेटचे सब्जेक्ट ते सेंट्रलकडे जातात. आणि शांतता आली की पुन्हा स्टेटकडे विषय देऊन टाकतात. एवढं फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन जगाच्या पाठीवर नाही म्हणून हे टिकून आहे. हे लोकांना आपल्याला सांगायला पाहिजे. एक व्यक्ती एक मत. शंकराचार्य जो पीठात बसलेला आहे तो आणि माझा जो बंधू जो रस्त्यावर झाडू मारतो तो, त्या दोघांची राजकीय व्हॅल्यू एक आलेली आहे. राजकीय समानता. पण बाबासाहेब त्या संविधानातून आपल्याला समोरचे 2 चॅलेंज देतात की या देशामध्ये सामाजिक समानता नाही आहे आणि आर्थिक समानता नाही आहे. हे तुमचे चॅलेंज आहेत. पण या संविधानामध्ये मी त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. या देशाच्या सामाजिक विषमतेचे आणि आर्थिक विषमतेचे बळी असणारे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसीचे लोक हे 85% आहेत. हे सहज एकत्र येतील, आपला राजकीय पक्ष स्थापन करतील, राजकीय सत्ता आणतील आणि हे संविधान 100% लावतील. म्हणून बाबासाहेब हसले होते जेव्हा प्रत्येक व्यक्तीला एक मत भेटलं होतं. पण आम्ही तसा केला का? कुठेतरी आर्थिक समानता आणि सामाजिक समानता या देशामध्ये निर्माण करण्यासाठी आपल्याला सर्वात मोठं सूत्र हे फक्त संविधानच राहणार आहे. आणि बाबासाहेबांचं हे स्टेटमेंट की मी पहिलेही भारतीय आणि शेवटीही भारतीय. त्याच्यामुळे याच्या व्यतिरिक्त कुठल्या जातीच्या, कुठल्या धर्माच्या किंवा कुठल्याही अँगलने आपल्याला जर का कुठेतरी ग्रुपवाईज किंवा वेगळं करायचा प्रयत्न होत असला तर पुन्हा लक्षात ठेवायचं की, आणि बाबासाहेबांनी एक लक्षात ठेवायचं की एवढे ग्रंथ लिहिले पण संविधान हा एकच ग्रंथ आहे. तुला आवडो बेटा की तुला न आवडो, त्याची शपथ घेऊन तुला पीएमई बनावं लागतं, त्याची शपथ घेऊन तुला सीएमई बनावं लागतं. त्याच्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं तुझ्यापाशी काही नाही. पाहताय लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल प्रस्तुत महाचर्चा. मी प्राध्यापक गजेंद्र गवई आणि आता आपण आहोत हे मुंबई चेंबूरचं जे आहे, आपण या ठिकाणी देवनार कॉलनी मधलं असणारं महाबोधी बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये आपल्या प्रचंड गर्दीमध्ये हा महाचर्चेचा कार्यक्रम होतोय. अनेक मान्यवर मंडळी खरं तरी या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात, विषय मांडणी करण्याचा प्रयत्न करतात. आणि सोबतच आपण जाणून घेणार आहोत की तरुणामधली असणारी जागृती, कर्तव्य आणि त्यांच्या काय संधी त्यांना आहेत याही बद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. मी यानंतर विनंती करतो या ठिकाणी ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे सर ओबीसीचे विचारवंत आहे आणि ओबीसीच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांचं असणारं जे काही उत्तरदायित्व आहे चांगल्याच पद्धतीनं सरांना माहिती आहे. सर सुरू करा, परिचय द्या. मी ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे आणि मी कायदेतज्ञ LLM इन कॉन्स्टिट्यूशन अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉमध्ये केलेला आहे. आजचा विषय जो आहे तो युवक आणि भारतीय संविधान असा असल्यामुळे, आणि मला असं वाटतं की आपण फार फोकस असलं पाहिजे जेव्हा आपल्याला सर्व भारतीयांच्या डोक्यामध्ये संविधान घालायचं आहे. तर बिलकुल आपलं बऱ्याचदा काय होतं की आपण संविधान कमी
आणि बाबासाहेबांबद्दल जास्त बोलतो. जी. आणि बाबासाहेबांनी म्हणजे जेव्हा आपल्याला एक पर्टिक्युलर सब्जेक्टवर यायचं असलं जी. तर बाबासाहेबांचं पूर्ण आयुष्य एक फार महान असं आयुष्य आहे. त्यांचं शिक्षण, त्यांचे तो लढे, चर्चेचा वेगळा विषय होऊ शकतो ते सर. लढे, जी. त्यांनी लिहिलेले पुस्तकं. बिलकुल. पण त्या सर्व पुस्तकामधला जेव्हा आपण सब्जेक्टवर येतो तर असं म्हटलं पाहिजे की सर्व पुस्तकामधलं सर्वात बेस्ट पुस्तक जे त्यांनी भारतीय लोकांना दिलं जी. ते म्हणजे भारताचं संविधान. बिलकुल. म्हणून मी माझं जे मुख्यमंत्री नावाचं नाटक आहे जी. त्या नाटकामध्ये वेगवेगळ्या धर्माची जी पात्र घेण्यात आलेली आहे त्यामध्ये जे प्राध्यापक आहेत ते सांगतात की एकदा मुसलमानांकडे कुराण नसलं तरी चालेल, जी. ख्रिश्चनाकडे बायबल नसलं तरी चालेल, हिंदूंकडे भगवद्गीता नसली तरी चालेल, जी. इव्हन बौद्धांकडे बुद्ध आणि धम्मा नसला तरी चालेल, जी. पण प्रत्येकाच्या घरात संविधान असलं पाहिजे. वाह, बहुत अच्छे. कारण तुम्ही सब्जेक्टवर फोकस करा. आपण सब्जेक्टवर जर का फोकस करणार नाहीत, जी. आज तुम्ही काही वक्त्यांच्या यातून आलं की बाबा फक्त हा संविधान फक्त बाबासाहेबांचा किंवा बाबासाहेबांच्याच लोकांनी साजरा करायचा का जी. किंवा तेच करतात का, तर आपण तो सब्जेक्ट एक्सपांड करायला पाहिजे. आपण बिलकुल. लोकांपर्यंत घेऊन जायला Yes, पाहिजे. yes. वाह. बरोबर आहे. बहुत अच्छे. जेव्हा आपण आता सरांनी जसं म्हटलं हिंदू कोड बिल, तर हिंदू कोड बिल किंवा आपण कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 25 किंवा 26 मध्ये जातो तर हिंदू ह्या शब्दाचा उल्लेख काय आहे. जी. इव्हन सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की हिंदू हा काही धर्म नाही आहे. बिलकुल. वाह, बहुत बरोबर अच्छे. आहे. तर त्यांनी काय म्हटलं की हिंदू हे काय आहे आणि हिंदू मॅरेज ऍक्ट, आता समजा एक एक्झाम्पल म्हणून मी घेतो, होय. हिंदू मॅरेज ऍक्ट कोणाकोणाला लागू आहे. हिंदू मॅरेज ऍक्ट सिखांना, बिलकुल. बौद्धांना, होय. जैनांना, म्हणजे हे जे मूळचे इथले धर्म आहेत, होय. आणि हिंदूंचे जे वेगवेगळे पंथ आहेत, हिंदू म्हणून असा धर्म नाही पण वेगवेगळे त्यांचे पंथ आहेत. जी. हिंदूमध्ये आस्तिक पण आहेत, हिंदूमध्ये नास्तिक पण आहेत. हिंदूमध्ये तुकारामाला मानणारे पण आहेत, चार्वाकाला मानणारे आहेत, आंबेडकरांना मानणारे आहेत, गोळवलकरांना मानणारे आहेत. जी. हिंदूमध्ये शिवाला मानणारे आहे, वैष्णवाला मानणारे आहेत. म्हणजे हिंदू हा एक फार मोठा समूह आहे. आपण जे फक्त काही ठराविक लोक जे हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करत असतो तेवढेच हिंदू समजतो, जी. ते फक्त 3% वाले वेगळे आहेत. तुम्ही परिभाषेमध्ये त्यांना आणि तो पण खरं खरं म्हणजे जोडतो तुम्हाला, खरं म्हणजे ते 3% स्वतः हिंदू नाहीत, ते स्वतःला हिंदू पण मानत नाही, हे पण क्लिअर करा सर. तो अधिकार मी तुम्हाला दिलेला आहे. जी जी. नाही पण ते तुम्ही मान्य करा किंवा तुमच्या वाचनात नाही तर मी स्वतःला हिंदू नाही समजत ना. येस, हे बरोबर आहे. आणि म्हणून मी सांगतो की आपल्याला जर का युवकांपर्यंत संविधान घेऊन जायचं आहे तर आपला फोकस करेक्ट असला पाहिजे. आता मी भारताच्या संविधानाचा जेव्हा आता अभ्यास करत होतो जी, तर मी बघितलं की भारताच्या संविधानामध्ये यूथ हा शब्द कितीदा वापरला आहे. वा. तर फक्त 2दा वापरलेला आहे. बर. आर्टिकल 39 मध्ये जे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे तिथे आणि शेड्यूल 6 मध्ये युथ वेलफेअर बद्दल. तर आपला असा फक्त संविधान धरून अभ्यास असला पाहिजे. मग काय होतं, बरेचदा आपण म्हणजे बाबासाहेबांची महती वाढवण्यासाठी मला तर वाटते एकही असा माणूस पैदा झाला नाही की त्यांनी बाबासाहेबांची महती सांगावी. बाबासाहेब त्या महतीपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. कशाला तुम्ही सांगत बसता. त्यांची महती सांगायची झाली तर मी स्वतः अमेरिकेला गेलेलो हो. बाबासाहेब ज्या लेमन लायब्ररीमध्ये बसायचे त्या लायब्ररीच्या बाहेर त्या अमेरिकन लोकांनी बाबासाहेबांचा स्टॅच्यू लावलेला आहे. आता मी मार्च महिन्यामध्ये इंग्लंडला गेलो होतो. तर इंग्लंडला बाबासाहेब ज्या घरात राहायचे 3 मजली आणि वर ते आणि त्यांचा एक मित्र जे रूम शेअर करायचे, तो माणूस ज्यांच्या घरात ते पेईंग गेस्ट म्हणून राहायचे तो बर्बाद झाला, ते घर लिलावात निघालं. पण ते बाबासाहेबांचं म्हणून भारत सरकारने ते विकत घेतलं. बाबासाहेब एवढे मोठे आहेत, त्यांचा तुम्ही कशाला सांगत बसता. पण आपण सब्जेक्ट जर का फोकस संविधानाचा करायचा आहे आणि सर्व भारतीयांपर्यंत घेऊन जायचं आहे तर ठळकपणे काही गोष्टी आपण संविधानातल्याच मांडल्या पाहिजे. बहुत अच्छे. वा. आता बाबासाहेबांनी संविधान लिहिलं तर प्रश्न आला पाहिजे की 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस, कारण म्हणजे ते 395 आर्टिकल्स आहेत. बरोबर. माझ्यासारखा माणसाला 395 आर्टिकल्स जर का लिहायला दिले तर मी तुम्हाला सांगतो मी 10 दिवसात लिहिल. तुम्ही बोलता माझ्याशा हुशार आहात 8 दिवसात लिहाल. नक्की नक्की. पण ते 10-12 दिवसाच्या वरचं नाही आहे. 395 आर्टिकल. पण ते 395 आर्टिकल लिहायला मग एवढा उशीर का लागला, हा महत्वाचा भाग आहे. हा महत्वाचा भाग आहे. आणि हा महत्वाचा भाग यासाठी आहे की ह्या काळामध्ये बाबासाहेब
भारताचे जे जे प्रतिनिधी होते, लक्षात ठेवा, संविधान सभा जी होती त्या संविधान सभेमध्ये सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व पंथाचे, सर्व भाषेचे लोक आलेले होते, स्त्री पुरुष होते, महिला कमी असतील. अशा लोकांना, बाबासाहेबांना हे जे संविधान आहे हे एक्सप्लेन करावं लागलं. त्यात त्यांचे 2 वर्ष 11 महिने गेले. आपण ते एक्सप्लेन करतो का? आपण फक्त बाबासाहेब सांगतो. संविधान बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस जे काम केलं ते काम महत्वाचं आहे. आपला फोकस त्याच्यावर असला पाहिजे. जर का बाबासाहेब तेव्हाच्या 100% विविध जातीच्या, विविध धर्माच्या, विविध भाषेच्या, विविध प्रांताच्या सर्वांना समजून सांगू शकले तर आपण का फेल पडलो? कारण आपल्याला माहित आहे की आपलं भाषण उठलं पाहिजे. मग आपण बाबासाहेबांवर जास्त बोलतो आणि बाबासाहेबांच्या कार्यावर कमी बोलतो. तर बाबासाहेबांनी तो वेळ त्यासाठी दिला होता. लक्षात घ्या. काही लोक काय करतात गडबड की बाबासाहेबांना मोठं दाखवायच्या याच्यानी बाबासाहेबांनी जे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, आताच तुम्ही आम्हाला पुस्तक दिलं म्हणून मी त्याचा संदर्भ तुम्हाला देतो. तर हे पुस्तक त्यांनी त्या पंजाब प्रांतामध्ये ते पाठवलं होतं आणि त्यांनी म्हटलं की नाही इसमें के कुछ, कारण त्यांनी जे लिखाण केलं होतं ते त्या तिथल्या लोकांना पटणारं नव्हतं. तर त्यांनी म्हटलं की यात थोडंफार सौम्य करा. तर बाबासाहेब काय बोलले की मी याच्यातला स्वल्प म्हणजे पूर्णविराम जाऊ द्या, स्वल्पविराम सुद्धा बदलणार नाही. बरोबर आहे. हे लोक भारताच्या संविधानाला लावतात हे वाक्य. लक्षात घ्या. बाबासाहेबांचे स्वतःचे लिहिलेले आर्टिकल किंवा पुस्तक हा एक वेगळा भाग आहे आणि भारताचा संविधान हा एक वेगळा भाग आहे. हे लक्षात घ्या. संविधान इज अ कॉम्प्रोमाइज डॉक्युमेंट. अँड लक्षात ठेवा ते ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते. संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. मग ते ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन असल्यामुळे म्हणजे बाबासाहेबांनी नाही, लोक ते वाक्य इथे टाकतात, एकही स्वल्पविराम, एकही पूर्ण स्टॉप, असंच्या असंच पाहिजे. बाबासाहेब हे अतिशय त्यांना समजत होतं की हे सर्व देशासाठी होत आहे आणि म्हणून इथे प्रसंगी जर का मला ऍडजस्ट करावं लागेल. नाही ते फ्लेक्झिबलच ठेवलं ना, लवचिकच आहे ना. लवचिक होतं म्हणून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले ना, कारण ती चर्चा होती. त्याच्यामुळे तरतुदी झाल्या, नवीन सुधारणा झाल्या, दुरुस्त्या झाल्या. बरोबर. तर त्यामध्ये एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेब त्यावेळेस राईट टू प्रायव्हसी द्यावा या मताचे होते. लक्षात घ्या. बाबासाहेब राईट टू प्रायव्हसी या मताचे होते. पण त्यावेळेसच्या लोकांना राईट टू प्रायव्हसी हा युरोपियन कन्सेप्ट होता फार मोठा. म्हणजे व्यक्तीचा निजी अधिकार, तो कुठे झोपतो, कुठे जातो, कुठे काय करतो हा त्याचा अधिकार देऊ इच्छित होते. पण त्यावेळेसच्या लोकांनी विरोध केला. तर बाबासाहेब म्हटलं ठीक आहे, तुम्हाला बहुधा समजत नाही तर ठीक आहे, नाही टाकू. नाही टाकलाय बाबासाहेबांनी. 2017ला जी कुट्टीची केस आली, काय त्याचं नाव नाही, हे बेंगॉलचे जे जज होते जे पूर्ण कुठली तरी केस आहे, त्या केसमध्ये 2017मध्ये सुप्रीम कोर्टाने आता फंडामेंटल राईट बनवला आहे, राईट टू प्रायव्हसीला. जेव्हा की बाबासाहेब तेव्हाच राईट टू प्रायव्हसीला फंडामेंटल राईट बनवत होते. म्हणजे बाबासाहेबांच्या विजनमध्ये राईट टू प्रायव्हसी तेव्हाच यायला पाहिजे होतं, पण लोकांना नव्हतं समजत. लोकांना समजतच नव्हतं ते काय. बाबासाहेब म्हटलं कशाला वेळ घालता, अजून 5 वर्ष जातील, नेहरू ते चित्र अजून मोठं करतील. तर ठीक आहे. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा भारताच्या संविधानामधले मूलभूत अधिकार हे 100% मतांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी मान्य केलेले आहेत. आणि त्यामध्ये आपलं आर्टिकल 15 आणि 16 आहे. आर्टिकल 15 जे आहे हे भारताच्या संविधानाचा सामाजिक न्यायाचं मूळ तत्व त्याच्यात आलेलं आहे. एकीकडे भारताच्या संविधानाचं कलम 15 काय म्हणतं की देअर शुड नॉट बी अ डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ द कास्ट, क्रीड, रिलिजन, जेंडर. बरोबर आहे. म्हणजे स्त्री पुरुष, जात पात, धर्म, भेदाभेद असा भेदाभेद करता येत नाही. पण तेच 15(3) मध्ये काय म्हणतं, पण असा भेदाभेद तुम्ही महिलांसाठी करू शकता. स्टेट कॅन मेक अ स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर द वुमन अँड चिल्ड्रन. तेच काय म्हणतं आर्टिकल 15(4) मध्ये की तुम्ही स्पेशल प्रोव्हिजन SC ST OBC साठी करू शकता, जे की जनरल आहे स्पेशल प्रोव्हिजन. आणि आर्टिकल 16 जे एम्प्लॉयमेंटच्या संदर्भात आहे ते काय म्हणतं की भारतामध्ये नोकऱ्या देताना कुठल्याच प्रकारचा जात पात धर्म पंथ असा भेदाभेद कर, स्त्री पुरुष त्याची लँग्वेज किंवा प्लेस ऑफ बर्थ याच्यावर भेदाभेद करता येणार नाही. पण तेच आर्टिकल 16(4) काय म्हणतं,
पण जर का सरकारला असं वाटलं की या देशामध्ये मागासवर्गीयांचा समूह जी. आहे आणि त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नाही जी. तर त्यांना नोकऱ्यामध्ये आरक्षण द्या. बिलकुल. हे बाबासाहेबांनी सर्वांकडून वधवून घेतलेलं आहे, लक्षात जी. घ्या. होय. म्हणजे बाबासाहेबांनी काय समजून सांगितलं आणि त्या लोकांनी ऍक्सेप्ट केलं. मला माझे काही उच्चवर्णीय मित्र म्हणतात होय. की ये कब तक चलेगा आरक्षण. हो. मी म्हटलं ये प्रश्न तुमने तुम्हारे बाप दादाओं से पूछना चाहिए था, जी. क्योंकि वो बाबा साहब के साथ बैठते थे जी, 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 और जी. उन्होंने 100% जिन्होंने एक्सेप्ट accept किया. जिन्होंने एक्सेप्ट किया मुझसे क्यों पूछते हो जी, जी. बराबर, मुझसे क्यों पूछते हो, हाँ. बराबर है कि उन्होंने एक्सेप्ट किया ना जी. अच्छा, संख्या में 70-80% आपके दादा परदादे थे, हमारे जी. तो बहुत कम थे. बहुत कम थे. जी. बाबा साहब थे, पंजाबराव देशमुख थे जी. या चंदापुरी, ऐसे बहुत कम लोग थे हमारे. बिल्कुल. तो हमारे कम लोग थे, आपके ज्यादा थे, फिर भी उन्होंने एक्सेप्ट किया. और अभी आप मुझसे पूछते हो कि कब तक ये चलेगा. आरक्षण. तो मतलब ये ख्याल में रखो कि जब हमको आरक्षण मिला, हमें आरक्षण मिला तो आपको रक्षण मिला है. जी, क्या बात है. आपको प्रोटेक्शन मिला. आपको इस देश का लॉ एंड ऑर्डर मिला है बिल्कुल. और वो लॉ एंड ऑर्डर में आप भारत के जो पहले 100 उद्योगपति है जी. उसमें आप ही आप है, बिल्कुल. हम है ही नहीं. हम्म. म्हणजे एकीकडे आम्हाला आरक्षण मिळालं, तुम्हाला रक्षण मिळालं. होय. उद्या कारण ते म्हटलं हुशार होते तुमचे दादा परदादा ज्यांनी हे कॉन्स्टिट्यूशन ऍक्सेप्ट केलं. त्यांना माहित होतं, त्यांना माहित होतं की जर का देश स्वतंत्र झालेला आहे आणि संविधानिक पद्धतीने नाही गेलं तर ह्या देशातले हे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसीचे 85% लोक उद्या रस्त्यावर येतील, जी. बिल्कुल. हातात दगड घेतील, आपल्या 15% लोकांना मारतील. आणि तेव्हा मारणारे हात जी. वा. यांची संख्या किती मोठी असेल, बरोबर आहे. म्हणून देश स्वतंत्र झालाय तो सर्वांसाठीच झालेला आहे. बिल्कुल. हे बाबासाहेबांनी मान्य करून घेतलं. जी. आणि आर्टिकल 16(4) मध्ये क्लिअर डिफाईन केलेलं आहे की जोपर्यंत हे लोक मागासवर्गीय समूह आणि यांना पुरेसं प्रतिनिधित्व नसेल तोपर्यंत हे आरक्षण राहणार. क्या बात. राष्ट्रपती आयोग नेमून जर का असं म्हणेल की हो ओबीसीचं पॉप्युलेशन 52% आहे, आता यांचे 53% येतात लोक, जी. शेड्यूल कास्टचे 15% पॉप्युलेशन यांच्या 16% स्वबळावर येतात, शेड्यूल ट्राईबचे 7.5 आहे तर 8.5-9 येतात. आरक्षण गरज आहे का? बिल्कुल. आरक्षण गरज नाही आहे. पण हजारो वर्ष हे लोक मागे होते आणि त्याच्यामुळे या लोकांना तुमच्या 15% लोकांसोबत सोबत आणायचं असेल तर संविधान आहे. ही बाब आपल्याला समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून हे जे 85% लोक, मग आता काय होत आहे की संविधान तर तसंच ठेवून जी. जे लोक षड्यंत्र करतात, कॉन्स्पिरसी करतात, ते काय करतात, ते डायरेक्ट संविधानावर हमला करू शकत नाही. कारण संविधानातून आपल्याला ज्या सुरक्षा मिळाल्या आहे, जो सामाजिक न्याय मिळालेला आहे, जी. तर त्याच्यासाठी ते मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी क्षेत्राचं खाजगीकरण करत आहेत. बिल्कुल. आज जसं फॉर एक्झाम्पल एअर इंडिया ही कंपनी जी. कालपर्यंत भारत सरकारची होती. जी. BSNL असेल तर तिथे शेड्यूल कास्टचे 15%, शेड्यूल ट्राईबचे 7.5 आणि ओबीसीचे 27% पायलट बनत होते. जी. त्यांचा पगार 10 ते 15 लाख रुपये असतो आणि पायलट बनवायचा म्हणजे 50 ते 60 लाख रुपये खर्च करावा लागतो. पण आज एकही कंपनी सरकारी नसल्यामुळे ह्या SC ST ओबीसीचं रिझर्वेशन गेलं आणि SC ST ओबीसीचे लोक गॅरंटीच नाही जॉबची, तर जी. 70-80 लाख खर्च करू शकणार नाही, तर होऊ शकते उद्या त्यांच्यातून पायलट बनणार नाही. बिलकुल. म्हणजे तुम्हाला आम्ही जे लोक आकाशात उडायला लागलेलं होतं त्यांना पुन्हा आम्हाला जमिनीवर आणण्याचं काम याच्यातून केलेलं आहे. जी. हा SC ST ओबीसीचा युवक जागृत असता वाह. तर त्यांनी म्हटलं बहुत असतं अच्छा. की ये हमको मंजूर नाही आहे. जी. आणि आर्टिकल 39 जे आहे जे समाजवादाबद्दल बोलतं जी. ते सुद्धा आता आपण लक्षात केलं. ज्यावेळेस हा जो अटॅक झाला होता UPSC MPSC बद्दल पण युवकांनी या संदर्भात बोललं पाहिजे. पहलगामचा अटॅक झाला होता. जी. त्या पहलगामच्या अटॅक नंतर ऍक्च्युली जेव्हा काश्मीरवरून तुम्ही हैदराबाद, मुंबई, दिल्ली विमानाची तिकीट बघा, होय. माझ्याशी ते अजून स्टोअर केलंय 70,000-75,000 रुपये. ही जर का भारत सरकारची कंपनी असती तर जी. लोकांना फुकटमध्ये बसून आणलं असतं त्या झोन मधून. बघा बाबासाहेबांनी म्हटलं, बाबासाहेबांचं मुख्य तत्व काय होतं की देशामधले जे काही उद्योग आहे त्याचं जास्तीत जास्त राष्ट्रीयकरण करा. जी. म्हणजे फक्त SC ST ओबीसीना नोकऱ्या देणं नव्हे, शेतीचे राष्ट्रीयकरण म्हटलंय बाबासाहेबांनी. तर या राष्ट्रीयकरणातून ती पहलगामला आता ते लोक बिचारे पहलगामला अडकले, आपल्यावर हमला होतो का जी. आणि खिशात 71 आणि 75 रुपये नाही. म्हणजे ते पण भारतीय नागरिक आहेत ना, ते होय. काय SC ST ओबीसी किंवा असं काही नाही, खूप कुणी असू शकतं ऍक्च्युली, जी, बरोबर बिलकुल. आहे. वा. पण तुम्ही त्यांना 75 रुपये मग ह्या एअर इंडियाने त्यांना देऊन आणि त्यांना त्रास देऊन घेऊन आले. तर जी. त्याच्यामुळे
भारताच्या संविधानामध्ये जे प्रिन्सिपल दिलेलं आहे सोशलिझमचं 38-39 मध्ये, जी. तर ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला हे सांगावं लागेल युवकांना की भारताचं संविधान म्हणजे काय, जी. आणि भारताच्या संविधानामध्ये जे फंडामेंटल राईट्स जी. किंवा डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल हे होय. 100% मतांनी पारित झाले. पण जिथे जिथे बाबासाहेबांसोबत संवाद करताना बाबासाहेबांना वाटलं की लोकांमध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे, जी. तो बाबासाहेबांनी ऍक्सेप्ट केलेला आहे. आर्टिकल 340 काय आहे, बाबासाहेबांनी काय म्हटलं की ठीक है ओबीसी का रिजर्वेशन के बारे में आप बोलते की यादियां तयार नाही जी. आहे, तर मग ते आर्टिकल 340 ते चॅप्टर जे टाकलेलं आहे तिथे काय टाकलं की समोरचं जे एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंट येईल जी. ते निर्णय घेतील. आपण थांबून थोडी बसायचं आहे आपल्याला, कारण 26 नोव्हेंबरला भारताचं संविधान ऍक्सेप्ट आणि 26 जानेवारी 50ला जी. लागू करायचं लागू होतं. करायचं. जी. तर समोरच्या काळासाठी दिलेलं आहे आणि समोरच्या काळासाठी जे एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंटला दिलं. आणि बाबासाहेब हेही म्हणायचे की प्रत्येक पिढी ही स्वतंत्र असते, जी. जसं आजची युवा पिढी आहे ती स्वतंत्र आहे, तर या पिढीची गुलामी दुसऱ्या पिढीवर नको, बी. म्हणून त्यांना संविधान बदलण्याचं स्वातंत्र्य सुद्धा दिलेलं आहे. जी बिलकुल. भारताचं संविधान हे एवढं फ्लेक्झिबल आहे की ते 105 वेळा बदलण्यात आलेलं जी. आहे. आणि सरांनी आता सांगितलं की अमेरिकेचं कॉन्स्टिट्यूशन जे 300 वर्ष जुनं आहे जी. ते फक्त 27 वेळा बदललेलं आहे. म्हणजे किती फ्लेक्झिबिलिटी आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, जी. की आपण 75 वर्षामध्ये 105 वेळा संविधान बदललेलं आहे. आणि संविधान बदलण्याच्या म्हणजे आपलं फ्लेक्झिबल पण आहे आणि रिजिड पण जी. आहे. अमेरिकेचं कॉन्स्टिट्यूशन फक्त रिजिड आहे, जी. लक्षात घ्या. त्याला बदलणं फार कठीण गोष्ट आहे. मग ते विषय की जे विषय सर्वांशी निगडीत आहेत, त्या सर्वांशी निगडीत असलेल्या विषयामध्ये त्यांनी काय म्हटलं की लोकसभा राज्यसभा 3/4 मेजॉरिटीनी 2/3 मेजॉरिटीनी जी. केल्यावर 50% राज्यांनी सुद्धा म्हणजे कठीण करून टाकलं, होय. जे महत्वाचे आहे. जी. आणि जे सोपं होतं ते म्हटलं तुम्ही मेजॉरिटीनी पास करून टाका. जी. जी. आणि काही याला फक्त लोकसभा आणि राज्यसभेचा. आता राज्यसभा म्हणजे काय आहे बेसिकली, राज्यसभा म्हणजे राज्याचे निवडून गेलेले प्रतिनिधी, जी. आपले MLA लोक असतात ना, जी. ते लोक राज्यसभेचे सदस्य निवडतात. म्हणजे ह्या देशाचं जे गव्हर्नमेंट बाबासाहेबांनी दिलेलं आहे ते फेडरल दिलेलं आहे. बिलकुल. म्हणजे फक्त डायरेक्ट लोकसभेत निवडून गेलेले प्रतिनिधीच फक्त कायदा पास करत नसतात, जी. तर जे राज्यांनी आपण जे आमदार निवडून दिले Yeah. त्या आमदारांनी निवडून दिलेले लोक ते राज्यसभेत जातात. जी. म्हणजे त्या राज्याला सुद्धा वाटते की हा कायदा योग्य आहे. बिलकुल. अशा प्रकारे एक फेडरल गव्हर्नमेंट आहे. आणि बोंबईच्या केसमध्ये म्हटलं होतं की हे कोऑपरेटिव्ह गव्हर्नमेंट आहे. जी. हा जो भाग मध्यंतरी काळात चालायचा की मोदी म्हणायचे ऐसा करना है आणि उद्धव ठाकरे म्हणायचे वैसा करायचा आहे, तेव्हा तो बोंबईचा कायदा किंवा बाबासाहेबांचं संविधान समजण्याची गोष्ट आहे. जी. त्याच्यामध्ये म्हटलंय की बाबा मोदी साहब सेंट्रल के सब्जेक्ट आपको दिए जी. हैं, आप इसमें काम करो. रेलवे आपके पास है, डिफेंस आपके पास है, फॉरेन अफेयर्स, स्टेट को भी सब्जेक्ट दिया है. जी. शिक्षण दिलेलं आहे, होय. पोलीस दिलेलं आहे, बिलकुल. ट्रॅफिक पोलीस दिलेलं आहे. यांना हे आपल्या या सब्जेक्टवर काम करतील. जी. आणि एक तिसरी यादी बनवली की यावर दोघंही काम करू शकतात. म्हणजे किती सुंदर रीतीने आपल्या भारताचं संविधान आहे. आज मी तुम्हाला सांगतो की बुद्धिझमचा बेस घेतलेलं श्रीलंकेचं जे संविधान आहे जी. ते 3 वेळा फेल पडलं. जे पाकिस्तान आहे जिथे इस्लाम हा बेस घेतला ते 5दा फेल पडलेला आहे. बरोबर. आणि जे नेपाळ आहे जिथे हिंदूंच्या बेसवर ते कॉन्स्टिट्यूशन बनलं ते 6दा फेल पडलेलं आहे. होय. पण भारताचं संविधान एकदाही फेल पडलं नाही. क्या बात. जी. ही ताकद भारताच्या संविधानाची. आणि म्हणून हा भारत देश आज एवढा प्रगत झालेला आहे जी. की आज आणि काही लोक आता जे ते पोकळ ठरलेत. लोकांनी म्हटलं व्हॉट्सअप जी. युनिव्हर्सिटी, पण या देशामध्ये ही जी परिस्थिती सध्या आली होती त्यामध्ये काही लोकांमध्ये दंगली व्हाव्यात जी. अशासारख्या मी व्हॉट्सअप बघतो, होय, मी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आहो, पण लोकांनी काहीच रिस्पॉन्स दिला जी. नाही. त्यांना मूर्खात काढलं ऍक्च्युली हम्म. कि भाई हम ये देश के मूल निवासी है. जी. वो वाह. हिंदू हो, मुसलमान हो, सीख हो, ख्रिश्चन हो, धर्म बदला होगा. धर्म बदलण्याची कारणं आहेत. जी. आता मी त्यांना म्हणतो की फिर बाबा साहब ने 1956 में धर्म क्यों बदला? जी. ये तो रिसेंट है. क्यों बदला? आपण बरोबरची वागणूक देतो का? जी. त्याच्यातूनच लोक मुसलमान झाले, त्याच्यातून लोक ख्रिश्चन झाले, होय. त्याच्यातून लोक शीख झाले. बिलकुल. कोण बदलतो हो? तर त्याच्यामुळे मला लक्षात ठेवा की हे जे संविधान आहे हे कुठल्या एका धर्माचं संविधान नाही आहे. म्हणून जी. मी म्हटलं तुम्हाला संविधानाची कॉपी घरी ठेवा, बुद्ध आणि धम्म नसला तरी चालेल, जी. पण संविधान जे आहे बहुत ते अच्छा. संविधान जे आहे ते फार महत्वाचं आहे. आणि हे संविधान युवकांकडे आपल्याला घेऊन जायचं आहे. बहुत अच्छा. आता ते युवकांकडे न घेऊन जायचे त्यांचे प्रकार आहेत.
म्हणजे माझ्या वेळेस तरी 100 मार्काचा पेपर असायचा, तर 40 मार्क भूगोल, 40 मार्क इतिहास आणि 20 मार्क नागरिकशास्त्र. बिलकुल. मग बरेचसे पोरं काय करतात, त्यांना पास व्हायचं असतं, ते काय करतात 100 पैकी 35, तर मग थोडा इतिहास करून टाका, थोडं नागरिकशास्त्राकडे कोणी जातच नाही. बिलकुल. आता माझ्यासारखा विद्यार्थी ज्याला ऍक्च्युली पूर्णच्या पूर्ण मार्क पाहिजे असतात, जी. म्हणून मी त्या 20 मार्कामधले 20 मार्क सुद्धा काढले होते. वा. आणि मी 1982ला SSC मध्ये SSCचा गोल्ड मेडलिस्ट आहो. बहुत अच्छी, क्या बात. जी. आणि मला 2 गोल्ड मेडल मिळाले होते, एक सर्वसाधारण विद्यार्थ्यामधून फर्स्ट मेरिट आल्याबद्दल आणि एक बॅकवर्ड कम्युनिटी मधून, ओबीसी मधला असला तरी बॅकवर्ड, SC ST OBC तिघही बॅकवर्डच आहेत. होय, होय, तर होय. बॅकवर्ड स्टुडंट मधला फर्स्ट मधून ते पण गोल्ड मेडल मला मिळालं होतं. जी. असे 2 गोल्ड मेडल मला मिळाले होते. तर माझं असं म्हणणं आहे की आपण लोकांकडे काय, संविधान हा फार महत्वाचा विषय जी. आहे. बाबासाहेबांनी संविधान ह्या सर्व लोकांशी चर्चा करून लिहिलेलं आहे ऍक्च्युली. आणि वेळ पडली तर जेव्हा एक संघ करायचा झाला देश, तर या देशामध्ये इमर्जन्सी लावता येते आणि पूर्ण पॉवर सेंट्रलकडे, जे स्टेटचे जी. सब्जेक्ट ते सेंट्रलकडे जातात. बिलकुल. आणि शांतता आली की पुन्हा स्टेटकडे विषय देऊन टाकतात. होय. एवढं फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन जगाच्या पाठीवर नाही, म्हणून हे टिकून आहे. हे जी. लोकांना आपल्याला सांगायला पाहिजे बहुत अच्छे. की 75 वर्ष हे संविधान का टिकून राहिलं. हे संविधान यासाठी टिकून राहिलं. आणि म्हणून युवकांना जर का संधी पाहिजे असेल तर युवकांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या संविधानातला सोशलिझम जो आहे, जी. म्हणजे मी माझ्या आरक्षणाच्या पोटगी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की जर का 8 जागा नोकरीमध्ये एखाद्या ठिकाणी जर का असल्या, जी. तर त्यामधल्या 4 जागा ह्या जनरलला जातात जी. आणि 4 जागा SC ST OBC ला जातात. होय. सर्वांना 1 लाख रुपये पगार मिळतो. जी. म्हणजे 8 लाख रुपये त्या सगळ्यांना जातात जर का टेक्निकल ऑफिसर एअर इंडियामध्ये आधी आम्ही जी. होतो तेव्हा. मग काय झालं की जर का प्रायव्हेटायझेशन होतं तर काय होतं माहिती आहे का, ते काय करतात, ते 8 लोकांचं जे काम आहे ते बघतात की दोघांना तुम कर सकते क्या, हाँ हम कर सकते, त्या दोघांना घेतात बिझनेसमॅन. वाह. काय म्हणतो, तुमको हम 2-2 लाख दे देंगे. हम्म. बरोबर आहे. म्हणजे किती गेले, 4 लाख. जी. SC ST OBC तर 4 गेलेच नोकरीतून, जी. कारण त्यांना कोणी पण त्या 4 मधले त्यांचेही 2 जातात. होय. कारण त्याच्यामुळे आज फार प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी आज देशामध्ये दिसते बिलकुल. आहे. वा. आणि उद्योगपतीचं प्रिन्सिपल काय असतं, एक लाख दे, 8 लाख दे रे, ये काम तो मैं अभी 2 लोगों से करवा रहा हूं, तो मेरे जी. 4 लाख मेरा प्रॉफिट. कारण कुठल्याही उद्योगपतीचं बेसिक प्रिन्सिपल असतं टू मेक मनी, जी. प्रॉफिट अर्निंग. बिलकुल. वेअरॅज तोच उद्योग जर का भारत सरकारकडे असला तर काय असतं, सोशल वेलफेअर. बिलकुल. बरोबर आहे. आणि सोशल वेलफेअरमध्ये 8 लोकांचं वेलफेअर होऊन राहिलेलं आहे. जी. आणि हे SC ST OBC चे लोक जेव्हा एखाद्या देशपांडे, कुलकर्णी सोबत ढोबळे कांबळे डबा खातात, जी. तेव्हा काय होतं, अरे मेरे बीबी ने अच्छी सब्जी बनाई, यार कामले तेरी बीबी बड़ी अच्छी सब्जी बनाती, ला इधर मैं खाता हूँ. जी. ह्याच्यामध्ये सामाजिक म्हणजे एकता, जी. म्हणजे काय म्हणतात त्याला, क्रिस्टलायझेशन किंवा हार्मोनायझेशन ऑफ द देश होतं. म्हणजे देश एकत्र येत राहतो. होय. ही प्रक्रिया तुम्ही जर का रिझर्वेशन दिलं नाही तर खतम होईल. कारण लोक वेगवेगळ्या गटामध्ये जर का गेले तर तशा प्रकारे देश विभाजन होईल. जी. त्याच्यामुळे रिझर्वेशन हे फक्त लोकांच्या एम्प्लॉयमेंटसाठी नसून हे देश बनवण्याची एक प्रक्रिया आहे. वा. एअर इंडियाचं विमान जेव्हा त्याचा खासदार घेऊन मेघालयाला उतरायचं, जी. तेव्हा त्या विमानामध्ये कधी कधी तो खासदारच असायचा, दुसरं कोणीच नसायचं. किंवा कधी कधी ते विमान ऍक्च्युली एकटा जायचं, त्या विमानात कोणीच नसायचं, येताना एखादा खासदार असायचं. पण तिथे काम करणारे सर्व शेतकरी वर्गाचे लोक काय म्हणायचे की एअर इंडिया का एअरक्राफ्ट आया आहे. म्हणजे ते मेघालय नागालँडचे लोक तुमच्या ह्या दिल्लीशी जुळले राहायचे, बिलकुल. फक्त त्या एअर इंडियाच्या विमानं. आज तो काय करतो, वो मेघालय नागालैंड में भेजने में क्या मतलब, एक 2 ही पॅसेंजर मिळते. ते विमानं जाणं बंद झाले तिकडे. सरकारला कंपल्सरी म्हणावं लागलं आहे आता की जे जे भाग आपल्या देशातले दूर दूर आहेत त्यांच्याकडे 10% तुम्हाला कमीत कमी आपल्या फ्लाईट न्यावं लागतील, घाटा हो की पास हो. हे कशासाठी, हे कशासाठी, म्हणजे शेवटी तुमचा देश महत्वाचा आहे ना. बिलकुल. तुम्ही फक्त रिझर्वेशनला SC ST नोकऱ्या मिळतात असं बघता का. अरे तुमचा देश, तो नागालँड आणि मेघालयमध्ये एअर इंडियाचं विमान उतरते, शेतामध्ये काम करणारा, रस्त्यावर झाडू मारणारा माणूस म्हणतो एअर इंडिया का एअरक्राफ्ट दिल्ली से आया है. जी. बिलकुल. दिल्ली मेरी राजधानी आहे. आज प्रॉफिटच जर का बघितलं तर विमानात कोणी भेटत नाही तर कशाला बस विमान न्यायचं. जी. देश तुटतोय. खूप त्यामुळे देशाचं संविधान जे आहे ते युवकांनी अशा प्रकारे समजून घेतलं वा. पाहिजे, एक संघ व्हायला पाहिजे. बहुत अच्छे सर, बहुत अच्छे. जी. आपले सर्वात जास्त आभार की आपण आम्हाला संधी दिली लॉर्ड बुद्धा टीव्हीनी. आणि संविधान या विषयावर आपली जी चर्चा झाली, जी. तर तो जो शब्द आहे तो तसाच का आला, कारण ते समविधान, वा. सर्वांसाठी समविधान, वा. हा जो भारत निर्माण झाला यांच्यासाठी सर्वांसाठी समविधान म्हणून ते संविधान असं क्या त्याचं नाव बात आहे. आहे. जी. मग याच्या आधी काय होतं तर विषम विधान म्हणजे होय. मनुस्मृती. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927ला ते विषम विधान होतं म्हणून जाळलं. जी.
आणि काळाने ऍक्च्युली समोर त्यांच्यावरच जबाबदारी टाकली की हे होय. झालं तर नवीन काय क्या बात. तर नवीन काय ते संविधान. जी म्हणून माझा पॉइंट हा होता की संविधान आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत बाबासाहेब गेलेले आहेत लोकांपर्यंत. बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय तुम्ही बोलू शकणार नाही. बिलकुल. पण संविधानाविषयी जास्त फोकस करा. वा बाबासाहेब काय बोलले, बाबासाहेबांचं जे कार्य आहे, बाबासाहेबांचे विधान आहेत ते जास्त फोकस करा बहुत असं माझं म्हणणं आहे. 26 जानेवारीला हे संविधान ऍक्सेप्ट केलं, त्या 25 नोव्हेंबरला त्यांनी जे भाषण दिलं होय. त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं की मी या देशामध्ये आपल्याला 3 समानता निर्माण करायची आहेत. सामाजिक समानता, होय आर्थिक समानता आणि राजकीय समानता. बिलकुल. तर राजकीय समानता या दिवशी निर्माण होईल ज्या दिवशी हे संविधान लागू होईल. कारण एक व्यक्ती एक मत. जी शंकराचार्य जो पीठात बसलेला आहे तो जी. आणि माझा जो बंधू जो रस्त्यावर झाडू मारतो तो, बिलकुल, त्या एकच. दोघांची राजकीय व्हॅल्यू एक आलेली आहे. राजकीय समानता. बिलकुल. पण बाबासाहेब त्या संविधानातून आपल्याला समोरचे 2 चॅलेंज देतात जी. की या देशामध्ये सामाजिक समानता नाही आहे आणि आर्थिक समानता नाही आहे. जी हे तुमचे चॅलेंज आहेत. पण या संविधानामध्ये मी त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. त्यात सामाजिक समानता निर्माण करायला काय तर सामाजिक न्यायाचं तत्व, बिलकुल. जे आपण आरक्षणाच्या, आणि दुसरं जे आहे की आर्थिक समानता. मग हा प्रश्न मग बाबासाहेबांना वाटलं की हे सहज होईल. जी. का सहज होईल? कारण या देशामध्ये या देशाच्या सामाजिक विषमतेचे आणि आर्थिक विषमतेचे बळी असणारे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसीचे लोक जी. हे 85% आहेत. होय. हे सहज एकत्र येतील, आपला राजकीय पक्ष स्थापन करतील, राजकीय सत्ता आणतील आणि हे संविधान 100% लावतील. जी म्हणून बाबासाहेब हसले होते जेव्हा प्रत्येक व्यक्तीला एक मत भेटलं होतं. जी पण आम्ही तसं केलं अजूनही का? करू शकलो नाही. म्हणजे आम्ही तसं केलं का? आज आमच्यामध्ये कित्येक पक्ष आहेत. जी बरोबर, आमचे स्वतःचेच पक्ष आहेत. ऍक्च्युली एका व्यक्तीला जर का एकच मत आहे आणि 4 उमेदवार आहे तर तो मत 0.25 देऊ शकत जी. नाही. त्याला एकच. मग ही जी राजकीय रचना आहे की आमचा व्यक्ती एका वार्डमधून उभा राहिला तर काही राजकीय पक्ष आमचाच एक माणूस उभा करतात. जी बरोबर आहे. डिवायडेशन. मग ते जे डिवाइड होतात त्यावेळेस आमच्या समाजाची एवढी नैतिकता असली पाहिजे जी. की हा एक्स ठरला आहे ना, वा मग खूप छान. वाय झेड त्याच्यामध्ये येणार नाहीत. ही संविधानिक नैतिकता राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यासाठी खूप छान. आमच्यामध्ये आली बहुत पाहिजे. अच्छी. जी. आज ती नाही आहे. एकीकडे जो अंबानी आहे त्याचा 17 मजली घर आहे. जी. त्याच्या घरामध्ये एवढ्या रूम्स आहेत जी. की बहुधा मरेपर्यंत तो फिरला तरी 2-4 रूम अशी राहतील की तिथे तो गेलाच नाही. जी. आणि इथे मी वाशी स्टेशनवर बघतो तर रात्रीच्या वेळेस 10-11 वाजता पोलीस लोक आपल्या लोकांना डंडे मारून बाहेर काढत असतात. होय. बोलतात निवारा नाहीये. टेररिस्ट हो सकता. जी. त्याला घर नसतं छप्पर, हो. म्हणून तो बिचारा रात्री 11 वाजता काहीतरी रात्रभर ये है झोपामुळे इंडिया. येतो. ये है इंडिया. जी. तर त्याला दंड्यावरून काढतात. मी एकदा रोखलं तर मला पण म्हणे आप हमारा काम है क्योंकि हमको यहाँ बोलता है सिक्युरिटी के लिए इनको हम सोने जी. दे सकते. मग असा म्हणजे कुठेतरी आर्थिक समानता आणि सामाजिक समानता या देशामध्ये निर्माण करण्यासाठी आपल्याला सर्वात मोठं सूत्र हे फक्त संविधानच राहणार बहुत आहे. अच्छी. आणि जी. बाबासाहेबांचं हे स्टेटमेंट की मी पहिलेही भारतीय आणि शेवटीही भारतीय. बिलकुल. त्याच्यामुळे याच्या व्यतिरिक्त कुठल्या जातीच्या, कुठल्या धर्माच्या किंवा कुठल्याही अँगलने आपल्याला जर का कुठेतरी ग्रुपलाइज किंवा वेगळं करायचा प्रयत्न होत असला जी. तर पुन्हा लक्षात ठेवायचं की, आणि बाबासाहेबांनी एक लक्षात ठेवायचं की एवढे ग्रंथ लिहिले पण संविधान हा एकच ग्रंथ आहे. तुला आवडो बेटा की तुला न आवडो, जी. त्याची शपथ घेऊन तुला पीएमई बनावं लागतं. वाह. त्याची शपथ घेऊन तुला सीएमई बनावं क्या बात लागतं. है. जी हा? जी जी त्याच्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं तुझ्यापाशी काही नाही. जी. आणि हे ज्या त्यांनी सांगितलं IPC वगैरे जे जी. संविधान इज अवर मदर लॉ. जी या मदर कॉन्स्टिट्यूशन मधनं ऍक्च्युली हे सगळे ऍक्ट्स आणि बिल्स वगैरे येत राहतात. जी. आणि त्यासाठी म्हणून एखाद्या हिंदूंनी जर का एखादी हत्या केली तर त्याला कमी शिक्षा किंवा मुसलमानांनी केली तर जास्त असं नाही आहे. भारतीय संविधानाने आपली एक नवीन ओळख निर्माण केली. ती म्हणजे आपण सगळे भारतीय नागरिक आहोत. लक्षात घ्या, आपण आधी काय होतो, तेली होतो, काळी कोळी होतो, शूद्र होतो, शेड्यूल कास्ट होतो, ब्राह्मण होतो, क्षत्रिय होतो. पण एकच ओळख केली काय, भारतीय नागरिक. आणि इथून तुम्ही जेव्हा अमेरिकेला जाता, युरोपला जाता, तेव्हा राष्ट्रपती तुमच्या पासवर्ड ठप्पा मारतो तेव्हा तो काही बामन आहे तुम्ही किंवा महार आहे किंवा मांग आहे का केल्या म्हणून तुम्ही भारतीय नागरिक आहे म्हणून तुम्ही देश विदेशात फिरत राहता.
एका फटक्यात सर्व देश एक केला बाबासाहेबांनी. काय वा. म्हटलं? भारतीय नागरिक, वा भारतीय नागरिक. जी आणि म्हणून कोणी जास्त माझ्यासमोर बोलला तर मग मी त्याला म्हणतो की तेरे बाप दादा ने क्यों ऍक्सेप्ट किया. वा जी जी समजलं की नाही? वा, बिलकुल. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. पण ह्या रेसिड्युशल गोष्टी जी. आहेत की ज्या लोकांची काहीच कुवत नसते. म्हणजे तुम्ही आता फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर कधी असा फिरतो का सांगत मैं ब्राह्मणू किंवा माधुरी दीक्षित जी त्यांच्यामध्ये त्यांच्या क्षेत्राची कलेची म्हणा किंवा क्रिकेटची जी काही आहे गुणवत्ता जी. ती आहे, त्यांना सांगायची गरज नाही. पण ज्याला काहीच कुवत नाही आहे तो सांगत फिरतो मी ब्राह्मण आहो, मी क्षत्रिय आहो, मी हे आहो ते आहो. चुप, वा तू भारतीय नागरिक आहेस. यस यू आर इंडियन. यू आर इंडियन. जी बाबासाहेब सेड आय एम फर्स्ट इंडियन जी. अँड आय एम लास्ट इंडियन. यू आर ऑल्सो फर्स्ट इंडियन वाह. अँड यू विल बी द लास्ट इंडियन. जी, 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 क्या हे बात. आहे संविधान. बहुत अच्छे. जोरदार टाळ्या होऊन जात्या. खरं तर ढोबळे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ही ठणकावून मांडणी संविधानाच्या संदर्भात केलेली आहे. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.